आता याच्या समोर जर आता ते वाफापुरतं तर पाऊस झाला आहे, पण याच्या समोर जर पाऊस नाही असला तर पिकी काही होणार नाही. कारण पाहिजे तेवढा काही पाऊस झाला नाही अजून. काय तात्पुरता थोडासा वाफापुरता पाऊस झाला, त्याच्या समोरचा पाऊस जर नसला तर काही जमणार नाही, पिकं काही होणार नाही. कापसासाठी, सोयाबीनसाठी सध्या फायदेशीर आहे, पण धानासाठी काही जमणार नाही. धान पिकं काही होणार नाही एवढ्या पावसामुळं. दुबारा पेरणी करायला लागते म्हणजे मला मोड बसली ना, त्यामुळं आता मला दुबारा सोयाबीन पेरावं लागते. पाणी पहिले नव्हता, 1 महिना पाणीच नव्हता ना. आता हे 5-6 दिवस पाणी पडल्यामुळे नाही का, काही पराठ्याले मोडणी झाली आहे. पराठे लोकांच्या केल्या, त्याने नवीन घेतले. सोयाबीन वाल्याला काही जणांचे वापले, काही जणांनी पुन्हा पुढचं सोयाबीन वापलंच नाही. इंधन घातलं नाही वापलं, लगेच ठिकाणी नाही वापलं सोयाबीन. ते बिजाई वगैरे खराब असेल, आपण का बोलू शकतो त्याच्यामध्ये. कंपनीला अप्लायमेंट करा, मग पाहू. तिकडले लोक तर करत आहे हिंगणघाटचे. का कंपनी वाल्याले इश्यू काप्या दिल्या आहे त्यानं, आणि ते म्हणतात आम्हाला तुमचं सोयाबीन खराब निघलाय, आम्हाला दुसरं सोयाबीन द्या, असे ते म्हणून राहिले आहे. आमची अर्ग्युमेंट तेच आहे का आम्ही पेरलं ते सोयाबीन आम्हाला अर्ग्युमेंट करा, रिप्लेसमेंट म्हणजे आम्हाला दुसरं सोयाबीन द्या, आता आम्ही पेरणी करू बा. चंद्रपूर जिल्ह्याचा हा जो आहे खरीप हंगामाचा जिल्हा आहे. जवळपास 4,63,000 हेक्टर एवढं क्षेत्र खरीप हंगामाच्या लागवडीखाली सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये मुख्य पिकं आमच्याकडं भात आहे, कापूस आहे, त्याच्यानंतर सोयाबीन आणि तूर ही पिकं आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये थोडासा पाऊस कमी झाला, जवळपास 58 मिलीमीटरच पाऊस झाला. परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये पेरणीला वेग आलेला आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये 2,53,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती खरीप हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामध्ये मुख्यतः आपले कापूस, तूर आणि सोयाबीन ह्या पिकाच्या पेरण्या संपत आलेल्या आहेत. सगळ्यात मोठी जी अडचण जी आहे, अजून ज्या भागामध्ये आमचं भाताचं क्षेत्र आहे त्या भागामध्ये म्हणावं तसा पाऊस आणखी अद्याप झालेला नाही. त्यामुळे तिथल्या अजून पुनर्लागवडीचे म्हणजे आपल्या रोवणीचे जे काम आहेत ना तिथं खोळंबलेली आहे. आशा आहे की अजून याच्यानंतर पाऊस जर चांगला झाला तर तिथे सुद्धा भाताच्या लागवडीखाली क्षेत्र आपलं होईल. एकंदर पाहता जिल्ह्यामध्ये रासायनिक खतात सुद्धा पुरवठा व्यवस्थित होत आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये जवळपास 53,000 मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा शिल्लक आहे. त्याचबरोबर बियाण्याचं सुद्धा पाहिजे तसं उपलब्ध आहे. म्हणजे खरीप हंगामामध्ये आज तरी कुठल्याही प्रकारची निविष्ठांच्या बाबतीत किंवा खताच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही. पेरण्या आमच्या ह्या जुलैमधल्या दुसऱ्या आठवड्यात जे 5-6 तालुके जे आहेत, सिंधीवाही, नागबीड, ब्रह्मपुरी, मूल त्या भागात थोडंसं पाऊस कमी झाला आहे. तो पाऊस तिथं जर सुधारणा झाली, निश्चित खरीप हंगामाचं जे काही नॉर्मल एरिया आहे त्याच्याही पेक्षा पेरणीचं क्षेत्र आमचं वाढायला असं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.